रिसेंटली MSc ची करेक्शन विंडो ही ओपन झाली होती. या करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला 3 दिवस प्रोव्हाइड केले होते तुमचे डिटेल्स करेक्ट करण्यासाठी. आय होप तुम्ही आतापर्यंत जे पण तुमचे डिटेल्स चुकले होते हे सगळे डिटेल्स तुम्ही करेक्शन विंडोमध्ये करेक्ट केले असणार. बट आता बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत की दादा करेक्शन विंडो तर झाली, बट आता आमचं ऍडमिट कार्ड कधी रिलीज होणार आणि हे ऍडमिट कार्ड आम्ही कसं डाउनलोड करू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणारच आहे. प्लस त्यासोबत मी ऍडमिट कार्डचे काही रूल्स सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ऍडमिट कार्डचे काही रूल्स सुद्धा आहेत, कारण सगळ्या मुलांचे ऍडमिट कार्ड हे एकाच दिवशी रिलीज नाही होत. प्लस ऍडमिट कार्ड सोबत एक तुमचा फॉर्म सुद्धा रिलीज होतो, तो पण फॉर्म तुमचा खूप इम्पॉर्टंट असतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऍडमिट कार्डच्या रिगार्डिंग सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ऍडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. टाइम टू टाइम जे पण काही अपडेट्स येतील सीईडी सेलकडनं हे सगळे अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. प्लस जे पण तुम्हाला पुढे प्रोसेस करायची असते तर ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दादा सीईडीचं ऍडमिट कार्ड हे कधी रिलीज होणार. तर एक तुम्ही लक्षात घ्या की सीईडी सेल तुमचं ऍडमिट कार्ड एवढा लवकर कधीच रिलीज नाही करत. त्यात तुमची करेक्शन विंडो ही आत्ताच क्लोज झाली आहे. सो तुमचं ऍडमिट कार्ड रिलीज व्हायला अजून टाइम आहे. जर आपण बघितलं तर एक्झामच्या 10 दिवसाआधी तुमच्या सीईडीचं ऍडमिट कार्ड हे रिलीज होत असतं. म्हणजे मोस्ट प्रोबेबली मार्च एंडला किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये तुमच्या सीईडीचं ऍडमिट कार्ड हे ऑफिशियली रिलीज होईल. सो त्याचं तुम्ही आत्ता काहीच टेन्शन घेऊ नका, कारण की ह्याच्यानंतर तुम्हाला भरपूर युट्यूब व्हिडिओज आणि न्यूज आर्टिकलचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहेत की ऍडमिट कार्ड रिलीज चेक नाऊ, असे तुम्हाला भरपूर नोटिफिकेशन येणार आहेत. तर त्याच्याने तुम्हाला पॅनिक व्हायचं नाहीये, ते जस्ट तुम्हाला घाबरवण्यासाठी असतं. जेव्हा पण तुमचं ऍडमिट कार्ड रिलीज होईल त्याच्या आधी सीईडी सेल तुम्हाला ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड करतं की तुमचं ऍडमिट कार्ड हे कधी रिलीज होणार आहे. आणि ही नोटीस सीईडी सेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज करतं. कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर सीईडी सेल नोटीस प्रोव्हाइड करत नाही. सो जेव्हा पण काही ऑफिशियल नोटीस येईल तर ते मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. त्यासोबत जर सीईडी सेलनी काही डेट्स वगैरे आपल्याला प्रोव्हाइड केले की नक्की तुमचं ऍडमिट कार्ड कधी रिलीज होणार आहे ह्याचे काही ऑफिशियल डेट्स प्रोव्हाइड केले तर ते मी नक्की तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला नोटिफाय करेन. त्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा मी तुम्हाला नोटिफाय करेन. सो जर तुम्ही अजून व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून घ्या. त्या दोन्ही ग्रुपचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज रूल्स ऑफ ऍडमिट कार्ड. आता एक तुम्ही लक्षात घ्या की PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड आणि PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड हे एकत्र कधीच रिलीज नाही होत. ॲज यू ऑल नो की तुमची PCB ग्रुपची एक्झाम ही पहिले आहे, तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड हे रिलीज होत असतं. एकदा तुमचं PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड हे रिलीज झालं त्याच्या काही दिवसानंतर तुमचं PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड हे रिलीज होत असतं. ह्या दोन्ही ग्रुपचे ऍडमिट कार्ड हे एकत्र कधीच नाही रिलीज होत. सो इन केस कधी PCB ग्रुपच्या ऍडमिट कार्डचे काही पण अपडेट आली तर भरपूर मुलं पॅनिक होतात की दादा PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड आलं, PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड कधी रिलीज होणार, आम्ही PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करू शकतो, असे भरपूर मुलं पॅनिक होतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. सगळ्यात पहिले PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड हे रिलीज होत असतं. एकदा तुमचं PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड रिलीज झालं त्याच्यानंतर तुमचं PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड हे होत असतं. आता भरपूर मुलांचे दोन्ही ग्रुप आहेत, म्हणजे दोन्ही ग्रुपला त्यांनी अप्लाय केलंय. PCM ग्रुपला पण अप्लाय केलाय आणि PCB ग्रुपला पण अप्लाय केलाय. मग त्या मुलांचे ऍडमिट कार्ड कसे येणार. सो एक तुम्ही लक्षात घ्या की ज्या पण मुलांनी दोन्ही ग्रुपला अप्लाय केलाय त्या मुलांचे 2 ऍडमिट कार्ड येणार. एक PCM ग्रुपचं ऍडमिट कार्ड येणार आणि एक तुमचं PCB ग्रुपचं ऍडमिट कार्ड येणार. भरपूर मुलांना वाटतं की आपली PCMB म्हणजे दोन्ही ग्रुपची एक्झाम ही एकत्र होणार आहे, तर तुमची एकत्र एक्झाम नाही होत. तुमची PCMची वेगळी एक्झाम होते आणि PCB ग्रुपची वेगळी एक्झाम होते. तर त्याच्यामुळे दोन्ही एक्झामचे तुमचे वेगवेगळे हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहेत. या दोन्ही हॉल तिकीटचे डेट्स वेगवेगळे असणार आहे, म्हणजे एक्झामचे डेट्स तुमचे वेगळे असणार आहेत, तुमची शिफ्ट सुद्धा वेगळी असणार आहे. तर त्याच्यामुळे ज्या पण मुलांनी दोन्ही ग्रुपला अप्लाय केलाय त्या मुलांचे 2 ऍडमिट कार्ड येणार. तर सगळ्यात पहिले तुमचे PCB ग्रुपचे ऍडमिट कार्ड येणार आणि त्याच्यानंतर तुमचे PCM ग्रुपचे ऍडमिट कार्ड हे रिलीज होणार. आता ऍडमिट कार्डच्या रिगार्डिंग काही पण अपडेट आली तर त्याच्यावर मी तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला नोटिफाय करेन. जे पण काही ऑफिशियल अपडेट आहे तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्यासोबत तुम्हाला हे अपडेट्स कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरती सुद्धा तुम्हाला मिळतील. कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरती अपडेट्सच्या सोबत तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत, जसे की तुमच्या टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, फॉर्म्युला शीट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले आहेत. त्यासोबत तुम्हाला PYQ सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या पण मुलांना चॅप्टर वाईज वेटेज पाहिजे असेल तर ते चॅप्टर वाईज वेटेज सुद्धा ह्या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. सो ह्याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. सो तुम्ही नक्की हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट तुम्ही यूज करा. जर तुम्हाला हा व्हॉट्सअप बॉट यूज करायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म. आता जेव्हा तुमचं सीईडीचं ऍडमिट कार्ड हे रिलीज होतं त्या ऍडमिट कार्डच्या सोबत एक तुम्हाला फॉर्म सुद्धा मिळतो.
ज्याला आपण बोलतो अनकंडिशनल अंडरटेकिंग। आणि हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला फिलअप करायचा असतो। आता नक्की कोणाला हा फॉर्म फिलअप करायचा असतो? सो जी पण मुलं आता ह्या करेक्शन विंडोमध्ये, जी तुमची करेक्शन विंडो आता तुमची क्लोज झालेली आहे, त्या करेक्शन विंडोमध्ये त्यांचे डिटेल्स करेक्ट करायचे विसरले असतील किंवा चुकून राहून गेले असेल, तर ती मुलं त्यांचे डिटेल्स या अंडरटेकिंग फॉर्म मध्ये करेक्ट करू शकतात। आता नक्की कोणते डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता? जसे की नेम, तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचा जेंडर, तुमचा फोटोग्राफ आणि तुमचे सिग्नेचर, हे जे डिटेल्स आहेत हे तुम्ही या अंडरटेकिंग फॉर्म मध्ये करेक्ट करू शकता। आता मला माहिती आहे की भरपूर मुलांचे मला कॉमेंट्स येणार आहेत की दादा माझ्या कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये मिस्टेक झाली आहे, माझ्या मायनॉरिटीच्या डिटेल्समध्ये मिस्टेक झाली आहे, माझा ऍड्रेस चुकीचा मी एंटर केलेला आहे, माझ्या फादर्स नेममध्ये मिस्टेक झाली आहे, माझ्या मदर्स नेममध्ये मिस्टेक झाली आहे, तर हे डिटेल मी करेक्ट करू शकतो का? तर नाही, हे जे डिटेल्स आहेत हे तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म मध्ये करेक्ट नाही करू शकत। बट टेन्शन घेऊ नका, हे डिटेल्स जरी तुमचे चुकले असतील तरी पण तुम्हाला काही पण प्रॉब्लेम होणार नाहीये। हे जे डिटेल्स आहेत हे तुम्ही ऍडमिशनच्या वेळी म्हणजे तुम्ही कॅपराउंडच्या वेळी हे तुम्ही करेक्ट करू शकता। आता जे मी तुम्हाला स्क्रीनवरचे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत हे डिटेल्स आत्तापुरती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की तुमच्या एक्झाम सेंटरवरती हे डिटेल्स तुमचे चेक केले जाणार आहेत। सो त्याच्यामुळे जर तुमचे ह्या डिटेल्समध्ये जे मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड केलेले आहेत, जर तुमच्या ह्याच्यामध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर ते तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म मध्ये करेक्ट करू शकता। आता बऱ्याच मुलांचे असे पण प्रश्न असतात की दादा मी एक्झाम सेंटरचे डिटेल्स मी चुकीचे एंटर केलेत, मी चुकीचे एक्झाम सेंटर सिलेक्ट केलेलं आहे, तर ते मी करेक्ट करू शकतो का? तर ते तुम्ही करेक्ट नाही करू शकत। तुम्हाला करेक्शन विंडोमध्ये पण ते डिटेल्स करेक्ट करायचा ऑप्शन प्रोव्हाइड नव्हता केला, प्लस तुम्हाला अंडरटेकिंग मध्ये सुद्धा हा ऑप्शन प्रोव्हाइड नाही करत। म्हणजे मला लास्ट 4 इयरचा एक्सपिरियन्स आहे, लास्ट 4 इयर्समध्ये तुम्हाला सीड सेलने कधी पण अंडरटेकिंग मध्ये तुमचा सेंटर चेंज करायचा ऑप्शन प्रोव्हाइड नव्हता केला। सो इन केस जर तुमच्या एक्झाम सेंटरच्या डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर त्यासाठी तुम्ही सीड सेलला कॉन्टॅक्ट करा। सीड सेलचा हेल्पलाईन नंबर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळेल, त्यांना तुम्ही एकदा कॉल लावा आणि त्यांना तुम्ही विचारा की ह्याच्यावर नक्की सोल्युशन काय। जर त्यांनी तुम्हाला हेल्प केली तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यावर सोल्युशन मिळेल। सो आता अंडरटेकिंगच्या रिगार्डिंग काही पण अपडेट आली तर ते मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन। प्लस तुम्हाला अंडरटेकिंगचा फॉर्म कसा फिलअप करायचा असतो तर त्याच्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करेन। तर त्यासाठी तुम्ही ह्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा। नाउ नेक्स्ट पॉइंट इज हाऊ टू डाउनलोड ऍडमिट कार्ड। आता जेव्हा पण तुमचं सीडचं ऍडमिट कार्ड हे रिलीज होईल तर त्याआधी सगळ्यात पहिले सीड सेल तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड करेल की तुमचे ऍडमिट कार्ड हे रिलीज झालेले आहे। आता त्यावेळी तुम्हाला सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर त्या तिकडे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तुम्हाला तिकडे ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आता भरपूर मुलं पासवर्ड विसरलेत, तर आत्ताच तुम्ही तुमचा पासवर्ड तो रिकव्हर करून घ्या। पासवर्ड रिकव्हर कसा करायचा? तुम्हाला त्या तिकडे फॉरगेट पासवर्डचा एक ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुमचा पासवर्ड तुम्ही रिकव्हर करून घेऊ शकता। आता जर फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून सुद्धा तुमचा पासवर्ड रिकव्हर होत नसेल तर त्याच्यानंतर तुम्ही सीड सेलच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचा इश्यू सांगू शकता, ते नक्कीच तुमच्या ह्या इश्यूमध्ये तुम्हाला हेल्प करतील। बट एक आहे की सीड सेलवाले लवकर तुमचा कॉल नाही उचलणार, तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्यांना कॉल लावावा लागेल, तेव्हा कुठे तुमचा कॉल ते तुमचा रिसिव्ह करतील। लवकर तुमचा कॉल रिसिव्ह नाही करणार, तर त्यामुळे तुम्हाला ट्राय करत राहावं लागेल। एकदा तुमचा पासवर्ड वगैरे सगळं रिकव्हर झाला त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या तिकडे एक ऑप्शन प्रोव्हाइड केलाय हॉल तिकीटचा, तिकडे तुम्हाला लिहून द्यायला हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड। तर त्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। मला वरतीच लिहून येईल की एमएसटी सीडचे ऍडमिट कार्ड हे रिलीज झालेले आहेत, तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर त्यावर क्लिक करून तुम्हाला ऍडमिट कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता जेव्हा पण ऍडमिट कार्ड हे रिलीज होतील त्यावेळी तुम्हाला कसं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे, प्लस तुम्हाला ऍडमिट कार्ड कसं फिलअप करायचं असतं, तर ह्याच्यावर सगळे डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। त्याच्यावर तुम्ही आत्ता काही पण टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही तुमच्या सीडची प्रिपरेशन कंटिन्यू ठेवा। जर तुम्हाला सीडच्या प्रिपरेशनसाठी फ्रीमध्ये मटेरियल्स पाहिजे असतील तर ते तुम्ही कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरून डाउनलोड करू शकता। या व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण तुमचे डाऊट्स होते हे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील। जर अजून तुमचे काही पण डाऊट्स असतील तर तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। प्लस जर तुम्हाला कोणत्या इतर टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल, जर तुम्हाला वाटत असेल की त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवावं, तर तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्की त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन। ऑल्सो जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर मला इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या। माझे इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। जर तुमचे काही डाऊट्स वगैरे मला पर्सनली विचारायचे असतील तर ते सुद्धा मला तुम्ही इंस्टाग्रामवर विचारू शकता। ऑल्सो आपले तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा। दोन्ही ग्रुपचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय।